मागच्या पिरियडमध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशनची माहिती पाहिली आणि त्याची डेफिनेशन, त्यानंतर ते कोणत्या म्हणजे किती त्याची मेकॅनिझम मध्ये हे जे आहे एरोबिक रेस्पिरेशनचं मेकॅनिझम आहे ते 3 स्टेपमध्ये होतं. ग्लायकोलायसिस, TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होऊन CO2 आणि H2O आणि 36 or 38 ATP molecules are produced. That is it means that large amount of energy is produced. Another type of cellular respiration is anaerobic respiration. What is anaerobic respiration? Definition: respiration takes place in absence of oxygen is called anaerobic respiration. The respiration that takes place in absence of oxygen, that is called anaerobic respiration. Another name for anaerobic respiration, it is commonly called as fermentation. It is called as fermentation. And in this, glucose is incompletely or partially oxidized to alcohol or organic acid. जसं एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आत्ताच मी सांगितलं की ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होऊन CO2 आणि H2O आणि मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. पण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं पार्शियल और इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि त्याचबरोबर अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड सारखे इंटरमिजिएट सबस्टन्सेस तयार होतात. अनएरोबिक रेस्पिरेशन हे जे आहे हे बॅक्टेरियामध्ये दिसून येतं. त्यानंतर ईस्ट सारखे फंजाय जे आहे, मिनी बॅक्टेरिया और फंजाय लाइक ईस्ट रिस्पायर्स अनएरोबिकली. It is also seen in some higher plants and animal when there is depletion of oxygen. Generally plants आणि animals हे aerobic आहे, पण जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असते, जेव्हा ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो, अशा वेळी प्लांट्स आणि ॲनिमलचे जे सेल्स आहे त्यांच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन घडून येतं. जसं उदाहरणार्थ जर आपण दिवसभर खूप फिजिकल वर्क करायला लागलो किंवा हेवी एखादा गेम तुम्ही प्लेग्राऊंडवर एखादा आउटडोर गेम खेळता आहे, अशा वेळी तुमची ऑक्सिजनची गरज वाढते आणि त्यावेळी जर ऑक्सिजन तुम्हाला कमी प्रमाणात मिळत असेल तर त्यावेळी सेलमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होऊ शकतं. म्हणजे higher plants and animals respires anaerobically if there is depletion of oxygen. Then in third case, germinating seeds perform anaerobic respiration if soil is submerged under water. Germinating seeds म्हणजे अंकुर ज्याला फुटले अशा सीड्स ज्या आहे त्यांच्यामध्ये नॉर्मली एरोबिक रेस्पिरेशन दिसून असतं, पण ज्यावेळी जमिनीमध्ये जी पाणी भरपूर प्रमाणात असेल, माती खूप ओलसर आहे आणि खूप भरपूर प्रमाणात पाणी आहे मातीमध्ये, तर अशा वेळी सीड्सच्या जे आहे जे अंकुर फुटलेले आहे, सीडलिंग्स आहे, त्यांना योग्य प्रमाणात किंवा जे सीड्स ज्या असतात, ज्या सीड्सच्या भोवती माती आहे त्या मातीमध्ये भरपूर पाणी आहे, अशा सीड्स मध्ये, जर्मिनेटिंग सीड्स मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन घडून येतं. कारण की सॉइल मध्ये जर भरपूर प्रमाणात पाणी असेल तर झाडांच्या मुळांना किंवा सीड्सला ऑक्सिजन पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून इफ द जर्मिनेटिंग सीड्स आर इन सॉइल सबमर्ज अंडर वॉटर, waterlogged soil, if the seeds are in waterlogged soil, in that case the germinating seeds perform anaerobic respiration. Mechanism of anaerobic respiration. Next आहे, जसं आपण पाहिलं एरोबिक चं मेकॅनिझम आहे तसंच अनएरोबिक चं सुद्धा मेकॅनिझम आहे. Anaerobic respiration takes place in 2 steps. First is glycolysis and second is fermentation. आता ग्लायकोलायसिस, एरोबिक रेस्पिरेशनची पण फर्स्ट स्टेप ग्लायकोलायसिसच आहे आणि अनएरोबिक
ची पण फर्स्ट स्टेप ग्लायकोलायसिस आहे, कारण की ग्लायकोलायसिस मध्ये ऑक्सिजनची गरज नाहीये. या ग्लायकोलायसिस मध्ये काय होतंय, ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये, म्हणजे 6 कार्बन असलेल्या ग्लुकोजचं रूपांतर 3 कार्बन असलेल्या पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं. तिथे ऑक्सिजनची गरज नाही आणि म्हणून ग्लायकोलायसिस हे एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनची कॉमन स्टेप आहे. मग आता दुसरी जी स्टेप आहे ती फर्मेंटेशन. मग या फर्मेंटेशन मध्ये काय आहे की पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर, म्हणजे पायरुव्हिक ऍसिडचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन किंवा पार्शियल ऑक्सिडेशन होतं आणि मग अल्कोहोल किंवा लॅक्टिक ऍसिड किंवा विनेगर सारखे सबस्टन्सेस तयार होतात, म्हणजे अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जी एनर्जी एटीपीच्या स्वरूपात असलेली एटीपी मॉलिक्युल्स जे आहे दे प्रोड्यूस इन लेस अमाउंट, दॅट इज 2 ATP molecules are produced in overall this reaction. In aerobic respiration, there we see 38 or 36 or 38 ATP molecules. But in anaerobic respiration, 2 molecules, ATP molecules are produced. That means that less amount of energy is produced. आता तुमच्या पुस्तकामध्ये असा फ्लो चार्ट दिलेला आहे एक, अनएरोबिक रेस्पिरेशनचा मेकॅनिझम म्हणजेच एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम असं हेडिंग दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. तर त्याचं फ्लो चार्ट दिलेला आहे, तो फ्लो चार्ट आपल्याला बघायचा आहे. ग्लुकोज इज अ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. इन केस ऑफ ईस्ट, फर्स्ट ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस, पायरुव्हिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड, then fermentation of glucose to alcohol that happens in yeast. In case of human cell, that is erythrocytes or muscle cells, that is human cell, glucose is glycolized to pyruvic acid, then incomplete or fermentation takes place, pyruvic acid, fermentation of pyruvic acid takes place, and this pyruvic acid converted to lactic acid. That takes place in case of human cells, that is human muscle cells, or red blood cells, that is erythrocytes of human. Then in case of microbes, other microorganism मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कसं होतं, तर ग्लुकोज ग्लायकोलाइज्ड टू पायरुव्हिक ऍसिड, then fermentation takes place, and after fermentation vinegar, vitamin like organic products are produced. This happens in various microbes. This is the mechanism of anaerobic respiration, and this flow chart or flow diagram is very important. Now we see before आपण आत्ताच पाहिले की अनएरोबिक रेस्पिरेशन, पण आता दुसरा जो आपल्याला बघायचा आहे तो टॉपिक आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट. आता आपण मोस्टली पाहिलं एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये मोस्ट यूज कंपोनेंट इज कार्बोहायड्रेट, इट इज ग्लुकोज विच इज कार्बोहायड्रेट. But along with glucose or along with carbohydrate, proteins and fats are also used for aerobic or for energy production. That is, they are used in aerobic respiration to produce energy. जेव्हा कार्बोहायड्रेट अवेलेबल नाही, कार्बोहायड्रेट तर मेन सबस्ट्रेट आहे, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट ग्लुकोजच्या स्वरूपातलं, पण जेव्हा कार्बोहायड्रेट अवेलेबल नाही त्यावेळी प्रोटीन्स आणि फॅट्स याचा सुद्धा उपयोग केला जातो एनर्जी प्रोडक्शन साठी. परत तुमच्या पुस्तकामध्ये ही फ्लो चार्ट डायग्राम दिलेली आहे, फ्लो डायग्राम दिलेली आहे. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स हे दाखवलेले आहे. प्रोटीनचं रूपांतर होतं अमिनो ऍसिड मध्ये, कार्बोहायड्रेट त्याचं अल्टिमेटली रूपांतर होतं ग्लुकोज मध्ये, आणि फॅट्स याचं रूपांतर होतं फॅटी ऍसिड मध्ये. हे सगळं होतं डायजेशनच्या क्रियेमध्ये. डायजेशन, आफ्टर डायजेशन प्रोटीन्स आर कन्वर्टेड टू अमिनो ऍसिड्स, glucose converted to carbohydrate, simple substance is glucose, and fat
After digestion, they are converted to fatty acid. And these simple substances are used to produce energy. आता if glucose is used as a respiratory substrate, then what is आपण बघायचं आपल्याला की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट यांचा उपयोग जेव्हा एनर्जी प्रोडक्शन साठी करतात तेव्हा काय डिफरन्स असतो. तर ग्लुकोज जेव्हा वापरलं जातं तेव्हा ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन हे 3 स्टेप मध्ये होतं. ग्लायकोलायसिस, देन क्रेब्स सायकल और TCA cycle, and then last is electron transport chain and energy production. ग्लुकोज आहे तर ग्लुकोजचं रूपांतर पायरुवेट मध्ये पायरुविक ऍसिड, त्यानंतर मग पायरुवेट नंतर ऍसिटल कोए नावाचं इंटरमिजिएट सबस्टन्स तयार होतं. त्याचबरोबर ATP मॉलिक्युल्स पण तयार होतात आणि हे ऍसिटल कोए नावाचे इंटरमिजिएट सबस्टन्स आहे त्यापासून सुरुवात होते सायक्लिक रिएक्शनची, म्हणजेच सायट्रिक ऍसिड सायकल, TCA और क्रेब्स सायकल. And after that energy production that happens in electron transport chain. This is electron transport chain. In case of fats are converted to fatty acid during digestion, and this fatty acid directly convert into acetyl CoA. बघा आता फॅटच्या बाबतीत काही ते ग्लायकोलायसिस ही क्रिया नाहीये. डायरेक्ट फॅटी ऍसिडचं रूपांतर कशात झालंय, ऍसिटिल कोए मध्ये. आणि ऍसिटिल कोए पासून मग सायक्लिक रिएक्शन सुरू होतात क्रेब्स सायकलच्या आणि त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इन केस ऑफ प्रोटीन ऑल्सो अमिनो ऍसिड डायरेक्टली कन्वर्टेड टू ऍसिटिल कोए आणि त्यानंतर इथे पायरुवेट दाखवलंय पण त्याचं तुमच्या पुस्तकात जसं दिलंय त्याप्रमाणेच करायचं. आता हे थोडं हायर साइडचं घेतलेली डायग्राम आहे म्हणून, पण प्रोटीनचं रूपांतर होतं ऍसिटिल कोए आणि ऍसिटिल कोएच पासून मग परत क्रेब्स सायकलच्या रिएक्शन्स आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होऊन एनर्जी प्रोडक्शन. तर याप्रमाणे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स या तिघांचाही वापर करून एनर्जी प्रोडक्शनची क्रिया आपल्या शरीरात होत असते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरात होत असते. जेव्हा कार्बोहायड्रेट अवेलेबल नाही तेव्हा शरीरात असलेले प्रोटीन्स आणि फॅट्स याचा सुद्धा उपयोग एनर्जी प्रोडक्शन साठी केला जातो. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय प्रोटीन्स. प्रोटीन्स जे आहे ते आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. प्रोटीन्स काय आहे, दे आर द मॅक्रोमॉलिक्युल्स, दॅट इज दे आर हेवी मॉलिक्युलर सबस्टन्स. दे आर मेड अप ऑफ many amino, or they are the chains of amino acid, so they are called macromolecules. Proteins are made up of many amino acids which are bonded together, and so proteins are called macromolecules. Proteins are very essential. They are essential for growth, and necessary proteins are synthesized in our body for various that are used for various life processes in form of enzymes or hormones. हे प्रोटीन एनर्जी प्रोडक्शन तर करतच, पण त्याशिवाय प्रोटीन आपल्या ग्रोथ साठी आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आवश्यक असे प्रोटीन्स आहे की ज्याच्यामुळे आपले लाईफ प्रोसेस घडून येतात, असे प्रोटीन्स सुद्धा तयार होण्यासाठी डायटरी प्रोटीनची गरज असते. आता आफ्टर डायजेशन जेव्हा आपण आपले जे डाएट आहे त्या डाएट मध्ये प्रोटीन्स असतात, डाळीच्या स्वरूपात किंवा मिल्कच्या स्वरूपात सुद्धा किंवा एग वगैरे सारख्या पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळतात. मग या प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर अमिनो ऍसिड्स तयार होतात आणि या अमिनो ऍसिड्स पासून मग शरीराला आवश्यक असे प्रोटीन्स बॉडी सेल्स मध्ये सिंथेसाइज केले जातात. Then they are used for our various life processes. And along with that, 1 gram of proteins, from 1 gram of protein, 4 kilocalorie energy is obtained. The proteins are the source of energy and they are very essential for our body.
dietary protein after digestion. Amino acids are produced from the dietary protein. Proteins are macromolecules made up of amino acids. Dietary proteins after digestion produce amino acids, and these amino acids are utilized for synthesis of proteins in our body cells. These amino acids provides us necessary or synthesize necessary proteins required for our growth and body functioning. तुमच्या पुस्तकामध्ये एक सायक्लिक डायग्राम दिलेली आहे प्रोटीन्स आणि डिफरंट अमिनो ऍसिडची. तर ती सायक्लिक डायग्राम आहे ती करून ठेवायची, महत्वाची आहे, लिहून घ्यायची आणि ती कंप्लीट करायला पण येऊ शकेल. आता आपल्या शरीरामध्ये आपलं जे शरीर आहे ते मोस्टली प्रोटीन्सनी बनलेलं आहे, म्हणजे ऑर्गन्स हे प्रोटीन्सनी बनलेले आहे. मग स्किन असो, बोन असो, हेअर्स असो, त्या सगळ्यांमध्ये प्रोटीन्स असतात किंवा एन्झाईम्स आहे, हॉर्मोन्स आहे, हे सगळे प्रोटीन्स आहे. तर या सायक्लिक डायग्राम मध्ये प्रोटीन्स आणि ते कोणत्या भागामध्ये आहे ते आपल्याला दिले, की जे अमिनो ऍसिड पासून बनलेलेच प्रोटीन्स आहे आणि ते कुठल्या पार्ट मध्ये हे प्रोटीन दिसून येतात ते या सायक्लिक डायग्राम मध्ये दिलेलं आहे. जसं स्किन आहे तर स्किन मध्ये मेलॅनिन आणि केराटिन नावाचं प्रोटीन असतं. मेलॅनिन मुळे म्हणजे मेलॅनिन हे पिगमेंट आहे की जे आपल्या स्किनला जो स्किनचा जो कलर आहे तो या मेलॅनिन मुळे असतो. तर हे मेलॅनिन हे प्रोटीन आहे. नंतर केराटिन प्रोटेक्शन साठी वरची जी आउटर लेयर जी आहे स्किनची ती केराटिननी बनलेली असते प्रोटेक्टिव्ह म्हणून. त्यानंतर बोन मध्ये ओसिन प्रोटीन्स असतात. सेल मध्ये सेल मेम्ब्रेन जे आहे सेलचं ते प्रोटीनेशियस आहे, लिपोप्रोटीनेशियस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतातच. त्यानंतर सेलमध्ये एन्झाईम्स आहे ते पण काय आहे, प्रोटीन्स आहे. पॅनक्रिया नावाचं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ग्लँड आहे आणि या ग्लँड कडून हॉर्मोन्स आणि एन्झाईम सिक्रेट होतात. आता इन्सुलिन नावाचं जे हॉर्मोन आहे दॅट इज प्रोटीन अँड ट्रिप्सिन इज एन्झाईम दॅट इज ऑल्सो प्रोटीन विच इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. Pituitary gland is a master gland of our body which is present in central nervous system, hypothalamus region of central nervous system or brain. These pituitary glands secrete various hormones and these hormones are also proteins. Then muscles. In muscles there are actin and myosin protein. These are flexible protein which brings out movement of muscles. And in blood hemoglobin, all of you know hemoglobin which is red pigment and it is also protein. And antibodies are produced in blood by WBCs. रक्तामध्ये असलेल्या WBC white blood cells त्यांच्याकडून अँटीबॉडीज तयार होतात आणि या अँटीबॉडीज सुद्धा काय आहे, प्रोटीन्स आहे. म्हणजे हे जे सगळे प्रोटीन्स आहे दे आर सिंथेसाइज इन आवर बॉडी बाय amino acids which are formed after digestion of dietary protein. आणि म्हणून डायटरी प्रोटीन मधून आपल्याला अमिनो ऍसिड्स मिळतात आणि अमिनो ऍसिड्स पासून आपल्या शरीराला आवश्यक हे सर्व प्रोटीन्स बॉडी सेल्स मध्ये सिंथेसाइज होतात. त्याचबरोबर अमिनो ऍसिड पासून एनर्जी पण मिळते रेस्पिरेशनच्या क्रियेमध्ये. आणि म्हणून आपल्या डाएट मध्ये प्रोटीनचं असणं फार जरुरीचं असतं. थँक्यू.